संतोष देशमुखांच्या हत्येला आज 3 महिने पूर्ण, मात्र अजूनही एक आरोपी फरार. धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात. कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. मुंडे आणि कराड यांनी कृषी विभागाचे 200 कोटी परस्पर उचलल्याचा धस यांचा आरोप. रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका आणि अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा कराडला पोलिसांकडून अटक. आत्मसमर्पण केल्याचा दावा. आता दुकानांच्या मराठी पाट्यांनंतर मुंबईतील हॉटेल्स, उपहारगृह, दुकान मालकांनी मेन्यू कार्ड मराठीत करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह. कोर्टमधील हॉटेल्समध्ये जाऊन दिलं पत्रक. एसटी महामंडळाचं अध्यक्षपद पुन्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली नियुक्ती. काही दिवसांपूर्वीच IAS संजय सेठींची केली होती नियुक्ती. मुंबईच्या आझाद मैदानात समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत कंत्राटी शिक्षकांचं आंदोलन. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावं, शिक्षकांची मागणी. पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा. पालघर, ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये पारा 40 अंशांच्या वर जाण्याची शक्यता. दुबईच्या मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज भारत न्यूझीलंड लढाई. रोहित सेना सँडरच्या किवी संघाला भिडणार. रोहित, विराटसह स्पिनर्सच्या कामगिरीवर लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.